नमस्कार मित्रांनो, आज आपण संविधान निर्मिती हा जो काय पॉलिटीचा चॅप्टर आहे तो आज आपण बघणार आहे। त्याच्यामध्ये जी काय पॉईंट आहेत ते आपण बघणार आहे। संविधान सभेची मागणी, संविधान सभेची निर्मिती, संविधान सभेचे कामकाज, जे काय माउंटबॅटन प्लॅन होता त्याच्यानं त्या आधारे जे काय भारतीय स्वातंत्र्याचा कायदा निर्माण करण्यात आला तो आपण बघणार आहे। संविधान सभेच्या समित्या बघणार आहे, मसुदा समिती बघणार आहे, घटनेची स्वीकृती कधी झाली वगैरे ते बघणार आहे। इतर ज्या गोष्टी होत्या ते आपण याच्यामध्ये बघणार आहे। संविधान सभेची जी काय मागणी, संविधान कसं निर्माण झालं त्याची मागणी कोणी कोणी केली होती ते आपण आता बघूया। संविधान सभेची मागणी सुरुवातीला पहिल्यांदा महात्मा गांधीजींनी केली होती। 1922 मध्ये महात्मा गांधींची मागणी केली होती। त्याच्यानंतर 2 नंबरला 1934 मध्ये जे काय डॉक्टर मानवेंद्रनाथ रॉय यांनी सुद्धा काय केली होती, यांनी गांधीजींनी मागणी केली होती, मात्र यांनी काय केली होती, संविधान सभेची कल्पना मांडली होती। काय मांडली होती? कल्पना मांडली होती। आता मानवेंद्रनाथ रॉय जे होते त्यांचा जर इतिहास बघितला तर ते ज्यावेळेला भारतातून अमेरिकेमध्ये गेले, मॉस्कोमध्ये गेलेले आहे, रशियामध्ये गेलेले आहेत, चीनमध्ये गेलेले आहेत, जे काही साम्यवादी नेते होते कम्युनिस्ट पक्षाशी ते जोडलेले होते, त्यांनी मात्र काय केली, भारतासाठी एक संविधान असावं किंवा भारताची घटना असावी ह्या मानवेंद्रनाथ रॉय यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर 1934 मध्ये काय झालं तर काँग्रेसचं अधिवेशन किंवा काँग्रेसची जी काय बैठक चालू होती, कुठे चालली होती काँग्रेसची बैठक, तर काँग्रेसची जी काय बैठक होती त्या बैठक होती पटनामध्ये किंवा पाटणा म्हणतो आपण। या बैठकीत सुद्धा काय केलं, यांनी मागणी कशाची केली, संविधान सभेची मागणी केली। ओके, त्याच्यानंतर जे काय पॉईंट आहेत 34 नंतर 1938 मध्ये काय झालेलं आहे, 1938 मध्ये जे काय काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते पंडित नेहरूंनी काय केलं, पंडित नेहरूंनी सुद्धा काय केली, मागणी कशाची केली, संविधान सभेची काय केलेली आहे, मागणी केलेली आहे। आणि त्यांनी मागणी केली की जे काही संविधान बनवणार आहे आपण ते संविधान ते प्रौढ मतदानाद्वारे घेण्यात येईल असं, आणि बाह्य कोणाचाही त्याच्यावर प्रभाव नसेल असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर काय झालं, 1938 नंतर 1940 मध्ये काय झालं, त्याच्या आधी आपल्याला माहिती आहे की 1939 मध्ये काय झालेलं आहे आपल्याला माहिती आहे। 1939 मध्ये दुसरं महायुद्ध चालू झालेलं आहे। त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये काय झालं होतं की ब्रिटिशांना सैन्याची गरज होती, सैन्याची गरज होती म्हणून जो का ब्रिटिश पंतप्रधान होता चर्चिल वगैरे, त्यांनी भारतीय व्हाईसरॉय होता लिनलिथगोनं वगैरे सांगितलं होतं की भारतीय जे काही सैन्य आहे, भारतीय लोक आहेत ते ब्रिटिशांच्या बाजूने लढणार आहेत। मग त्यावेळेला 1939 मध्ये गांधीजींनी किंवा काँग्रेसने वगैरे मागणी केली होती, ब्रिटिशांच्या बाजूने जर भारतीय लढत असतील तर मात्र आम्हाला पूर्ण स्वराज्याची मागणी मागितली होती, परंतु ती मागणी अमान्य केल्यामुळे काय झालं, गांधीजींनी वगैरे ते वैयक्तिक सत्याग्रह केला होता। परंतु 1940 मध्ये काय केलं, व्हाईसरॉय कोण आहेत, लिनलिथगो यांनी काय केलेलं आहे, काँग्रेसला किंवा भारतीयांना काय सांगितलं, तुम्हाला वसाहतीचे स्वराज्य देण्यात येईल। त्यांनी सांगितलं वसाहतीचे स्वराज्य देण्यात येईल आणि वसाहतीची घटना तुम्हाला देण्यात येईल असं त्यांनी सांगण्यात आलं। परंतु काय केलं, हे म्हणजे त्यांनी सुद्धा काय केलं, मान्य केलेलं आहे। काय मान्य केलं की भारतीयांना काय केलं जाईल, संविधान निर्मिती किंवा भारतीयांना घटना निर्मिती त्यांनी करणे दिलं असं त्यांनी मान्य तिथं केलेलं आहे 1940ला। त्याच्यानंतर काय झालं, 1940 युद्ध चालूच होतं युरोपमध्ये। त्यानंतर 1942 मध्ये काय झालं, तर 1942 मध्ये माहिती आहे नेताजी सुभाषचंद्र बोस वगैरे जपानला वगैरे गेले होते, जपानच्या सहकार्याने भारतावर आक्रमण करणार होते आणि ब्रिटिशांना माहीतच होतं की जपानचं सैन्य भारतावर आक्रमण करणार आहे, म्हणजेच इनडायरेक्ट इंग्रजांच्या आक्रमण करणार आहे। त्यामुळं जो काय 1942ला काय झालं, ब्रिटिश पंतप्रधानांनी इथं स्टॅफर्ड क्रिप्स 1942ला काय झालं, स्टॅफर्ड क्रिप्सला भारतामध्ये पाठवलं। तो मंत्री होता, त्या मंत्र्याला भारतामध्ये पाठवलं आणि त्यानं जे काय मिशन मांडलं त्याला म्हणतो आपण क्रिप्स मिशन। या क्रिप्स मिशनमध्ये सांगितलं, काय सांगितलं त्यांनी सांगितलं ते जे काय लिनलिथगोनं आधी सांगितलं होतं की वसाहतीचे स्वराज्य निर्माण करण्यात येईल आणि त्याची काय झाली वसाहतीची घटना निर्माण करण्यात येईल। म्हणून त्यांनी सांगितलं भारतीयांनी काय केलं जाईल,
तर भारताची घटना ही भारतीयांनी तयार करावी हे त्यांनी मान्य केलं, कुणी क्रिप्स मिशननं मान्य केलं. परंतु परंतु काँग्रेसला पूर्ण स्वराज्याची मागणी मात्र ह्या क्रिप्स मिशननं काय केली, अमान्य केली. आणि दुसरी गोष्ट होती, मुस्लिम लीग पक्ष होता भारतामध्ये, जसा काँग्रेस होता, मुस्लिम पक्ष 1906 स्थापन झाला होता. त्यांनी मागणी केली होती की मुस्लिम लोकांसाठी वेगळा देश पाहिजे, म्हणजे मुस्लिम जो काय पाकिस्तान निर्मितीचा उल्लेख नव्हता क्रिप्स मिशनमुळे, या क्रिप्स मिशन काय झाली, असक्सेस झालेले आहे. परंतु त्यातलं महत्त्वाची गोष्ट काय, क्रिप्स मिशननं मान्य केलं की भारताची घटना तयार करण्यात येईल, हे महत्त्वाचा पॉईंट आहे त्याच्यातला. त्याच्यानंतर काय झालं, वेव्हल्स योजना वगैरे आली. वेव्हल्स योजनेने सांगितलं सगळ्या हिंदू मुस्लिमांना समान कायदेमंडळामध्ये वगैरे जागा देण्यात येईल वगैरे त्यांनी सांगितलं. परंतु महत्त्वाची गोष्ट मध्ये याच्या 1946 जी काही महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये व्हॉइसराय जो काय लिनलिथगो होते, परंतु त्याच्यानंतर व्हॉइसराय इथं चेंज झालेले आहेत, व्हॉइसराय आलेले आहेत, वेव्हल्स आले. आणि त्या वेव्हल्स यांनी काय केलेलं आहे, आणि पंतप्रधानसुद्धा बदललेले आहेत. कुठं, इंग्लंडचे. त्यावेळेला क्लायमेट ॲटली होते आणि ते भारताला स्वातंत्र्य देण्याच्या बाजूने होते. त्याच्यानंतर क्लायमेट ॲटलीने घोषणा करून टाकली की काय, भारताला आम्ही स्वातंत्र्य देऊ असं त्यांनी घोषणा केली. मग त्यानंतर काय झालं, भारताचे संविधान तयार करण्यासाठी त्यांनी काय केलं, त्रिमंत्री योजना काय केली, त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन हे काय केलं, भारतामध्ये त्यांनी काय केलं, पाठवलं. परंतु ह्या भारतामध्ये पाठवल्यानंतर हे जे काही 3 मंत्री आलेले आहेत, म्हणजे पहिला कोण आला होता, स्टॅफर्ड क्रिप्स, परंतु आता 3 मंत्री आली. ह्या 3 मंत्र्यामध्ये कोण कोण होतं, तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की स्टॅफर्ड क्रिप्स तर असणारच आहे, स्टॅफर्ड क्रिप्स आहे. त्याच्यानंतर पॅथिक लॉरेन्स आहे आणि एव्ही अलेक्झांडर. हे 3 मंत्री होते. यांनी काय केलं, जी कॅबिनेट मिशन होतं, त्रिमंत्री योजना होती, ही त्यांनी काय केलेली आहे, मांडलेली आहे. त्याच्यानंतर काय झालेलं आहे, ही सगळी योजना त्यांनी मांडल्यानंतर यांनी त्या योजनेमध्ये काय सांगितलं, या योजनेमध्ये त्यांनी सांगितलं भारतामध्ये संविधान सभेची निर्मिती करण्यात येईल, एक त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी आणि काय सांगितलेलं आहे, भारतामध्ये निवडणुका घेण्यात येतील, कशाच्या, संविधान सभेसाठी निवडणूक घेण्यात येतील. आणि त्यांनी सांगितलं काय, त्यांनी सांगितलं हंगामी सरकार स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. या ज्या काय संविधान सभेची निर्मितीमध्ये जे संविधान सभेची मागणी, याच्यातले एवढ्याच पॉईंट आहेत. एक म्हणजे 1922 महात्मा गांधींनी मागणी केलेली आहे पहिल्यांदा. त्याच्यानंतर 1934 मानवेंद्रनाथ रॉय यांनी कल्पना मांडलेली आहे संविधान सभेची. त्याच्यानंतर 1934 काँग्रेसच्या बैठक जी झाली होती पाटणामध्ये, कार्यकारी बैठक झाली होती, त्याच्यामध्ये त्यांनी काय केली होती, मागणी संविधान सभेची केली होती. त्याच्यानंतर जे काही काँग्रेसचे महत्त्वाचे लीडर होते पंडित नेहरू यांनी काय केली होती, संविधान सभेची मागणी त्यांनी पण केली. त्यांनी सांगितलं बाह्य प्रभावीविना काय केलं जाईल, संविधान सभा निर्माण केली जाईल. त्याच्यानंतर 1940 जे काही व्हॉइसराय होते लिनलिथगो यांनी सुद्धा काय केलं, संविधान बनवलं जाईल भारतीयांसाठी असं त्यांनी मान्य केलं. स्टॅफर्ड क्रिप्स आला, कारण का जपान आक्रमण करणार होतं भारतावर, त्यामुळे स्टॅफर्ड क्रिप्सला पाठवण्यात आलं, बरोबर आहे. विस्टन चर्चिल यांनी पाठवलं आणि ते क्रिप्सनं सुद्धा काय सांगितलं की भारताची घटना तयार केली जाईल असं सांगितलं. त्याच्यानंतर 1946 काय झालेलं आहे, पंतप्रधान बदललेले आहेत इंग्लंडचे, क्लायमेट ॲटली आलेले आहेत. क्लायमेट ॲटलीने 3 मंत्री पाठवले आणि 3 मंत्र्यांनी काय सांगितलं, भारताची संविधान निर्मितीची तरतूद ह्या कॅबिनेट मिशनमध्ये त्यांनी करण्यात आली, मिशनमध्ये तरतूद केली. आणि त्या तरतुदीनुसार त्यांनी काय सांगितलं, त्यांनी सांगितलं की संविधान सभेची निवडणूक घेण्यात येईल आणि हंगामी सरकार स्थापन करण्यात येईल, हे कॅबिनेट मिशननं सांगण्यात आलं. आणि त्याच्यानंतर आपण जे बघणार आहे संविधान सभेची जी काही निर्मिती आहे, संविधान सभेची निर्मिती कशी झाली ती आपण बघणार आहे. आता संविधान सभेची जी काही निर्मिती आहे, संविधान सभेची निर्मिती कशी झाली आपण त्याच्यामध्ये बघूया. कॅबिनेट मिशननं काय सांगितलं होतं, कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री योजना, कॅबिनेट मिशननं सांगितलं होतं त्यांनी काय केलं, संविधान निर्माण केलं जाईल, ओके, निवडणुका घेण्यात येईल आणि हंगामी सरकार स्थापन करण्यात येईल, हे कॅबिनेट मिशनमध्ये तरतूद होत्या त्यांनी सांगितलं. मग सुरुवातीला काय केलं जाईल, आता संविधान तर बनवायचं आहे, मग संविधान बनवत असताना संविधानामध्ये सदस्य घेतले पाहिजेत. मग संविधान सभेसाठी, ओके,
शॉर्टकट लिहितो, संविधान सभेसाठी एकूण 389 काय करण्यात आले, 89 सदस्यांची काय केली, नेमणूक करण्यात आली. 389 पैकी काय झालेलं आहे, 389 पैकी 292 जे काही सदस्य आहेत ते 292 सदस्य, याच्यामधले 389 मधले 292 सदस्य हे असणार आहे ब्रिटिश प्रांताचे असणारे सदस्य. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे, त्याच्यामध्ये 93 सदस्य जे असणार आहेत ते 93 सदस्य असणार आहेत संस्थानिकांचे. त्याच्यानंतर जे काय राहिलेले आहेत 4 सदस्य असणार आहेत, ते 4 सदस्य असणार आहेत चीफ कमिशनर प्रांताचे असणार आहेत. ह्या 389 सदस्यांचं यांनी काय केलेलं आहे, पार्टिशन केलं. 292 सदस्य असणारे ब्रिटिश प्रांताचे असणार आहेत, 93 सदस्य असणार संस्थानिकांचे आणि 4 असणार आहे चीफ कमिशनर प्रांताचे. एकदम सोपा आहे. 292 लक्षात ठेवा, त्याच्यानंतर 92 नंतर 93 आणि 4 लक्षात राहते, सोपा आहे एकदम. ओके. त्याच्यानंतर आता काय झाले, एकूण सदस्य किती झालेलं आहे टोटल बघा, काउंटिंग करून सेम 389 सदस्य हे याच्यामध्ये येणार आहेत. आता सदस्य झालेले आहेत. आता सदस्य झाल्यानंतर काय असणार, ह्या सदस्य एवढी सदस्य असणार, पण ह्याची निवडणूक कशी होणार आहे ते आपण बघूया. अप्रत्यक्ष एकल संक्रमणीय मताद्वारे यांची काय केली जाईल, निवडणूक म्हणजे ते निवडले जातील. 1935चा जो काय कायदा होता, 1935च्या कायद्याद्वारे काय सांगितलं जाईल, 1935च्या कायद्याने काय सांगितलं होतं, तर जे प्रांत आहेत, प्रांतीय म्हणजे काय, राज्य, एक प्रकारे राज्य, जे काय कायदेमंडळ आहे, प्रांतीय कायदेमंडळातील काय करतील सदस्य, काय करतील, संविधान सभेचे सदस्य निवडतील. ओके. संविधान सभेचे काय करतील, सदस्य निवडतील. मग त्याच्यामध्ये प्रमाण किती होतं, 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य निवडला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जागाची विभागणी, जी काय जागा होत्या, जागांची विभागणी 3 गटामध्ये करण्यात आली. त्याच्यामध्ये एक होते मुस्लिम, शीख आणि साधारण. या 3 गटामध्ये जागांची विभागणी करण्यात आली. म्हणजे आपण याच्यामध्ये बघितलं की संविधान सभेची निर्मिती, याच्यामध्ये आपण बघितली संविधान सभेमध्ये 389 सदस्य असणार आहेत. त्याच्यामध्ये 292 असणार ब्रिटिश प्रांताचे, 93 असणार आहेत संस्थानिकांचे आणि 4 असणार आहेत जे आपण बघितलं दिल्ली, अजमेर, कुर्ग, बलुचिस्तान चीफ कमिशनर प्रांताचे असणार. त्या सदस्यांची निवडणूक कशी होणार आहे, अप्रत्यक्ष एकल संक्रमणीय मताद्वारे होणार आहे. त्याच्यानंतर 1935च्या कायद्याने सांगितलं होतं की प्रांतीय कायदेमंडळातील सदस्य ते काय करणार आहेत, संविधान सभेचे सदस्य निवडतील असं निवडणार आहेत त्यांना. त्यानंतर 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असणार आहे. जागांची विभागणी ह्या 3 याच्या गटामध्ये करण्यात आली. त्यानंतर ह्यांची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये कोणाकोणाला किती सदस्य निवडून आले ते आपण आता बघूया. निवडणुका झाल्या, ज्या काही संविधान सभेच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्या संविधान सभेच्या निवडणुका 296 जागांसाठी झाल्या. 296 जागांसाठी झाल्या. याच्यामध्ये 296 जागांसाठी झाल्या. याच्यामध्ये काय झालेलं आहे तर याच्यामध्ये काँग्रेसला जागा मिळालेल्या आहेत. 208 जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत. त्याच्यानंतर जी का मुस्लिम लीग होता, मुस्लिम लीगला 73 जागा मिळालेल्या आहेत आणि 15 जागा अपक्ष आणि इतर जे आहेत त्यांना मिळालेले आहेत. मग एकूण जर ह्याचं काढलं तर किती होणार आहे 296. मग राहिलेले कुठे गेले तर राहिलेले
जे काय 93 होते संस्थानिकांनी काय केलं, या निवडणुकीमध्ये भाग घेतला नाही. लक्षात ठेवा, संविधान सभेची जी काही निवडणूक होती, संविधान सभेची जी काही निवडणूक होती, त्या संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये यांनी संस्थानिकांनी मात्र भाग घेतला नाही. मात्र या बाकीच्या पक्षांनी वगैरे भाग घेतला. त्याच्यामध्ये काँग्रेसचे 208 आले, 73 मुस्लिम लीग आणि 15 आले अपक्ष. या निवडणुका झाल्यानंतर काय झालं, हंगामी सरकार स्थापन करण्यात येईल सांगितलं होतं. मग हंगामी सरकार भारतामध्ये स्थापन झालं. हंगामी सरकार स्थापन झाल्यानंतर व्हॉइसराय बदलले होते, व्हॉइसराय नवीन आले होते, व्हॉइसराय वेवेल्स आले होते. हंगामी सरकार स्थापन झालं. हंगामी सरकार पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काय झालं, हंगामी सरकार स्थापन झालं. मात्र या हंगामी सरकारमध्ये मात्र मुस्लिम लीग सामील झाला नव्हता. मात्र ते नंतर हंगामी सरकारमध्ये काय झालेले आहेत, सामील झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण बघणार आहे संविधान सभेचे जे काही कामकाज आहे. आपण ह्या दोन गोष्टी बघितल्या. संविधान सभेची मागणी कोणी केली होती, गांधीजींनी, मालवीनाथ रॉय यांनी, परत पंडित नेहरूंनी, काँग्रेसनं वगैरे वगैरे. आणि त्या ज्या काही आपण गोष्टी बघितल्या. त्याच्यानंतर निर्मिती कशी झाली, आपण त्याच्यामध्ये किती सदस्य असतील, संविधान सभेचे सदस्य किती असतील, त्यांच्या निवडणुका कशा पद्धतीने ती त्यांची निवडणूक होईल, ते त्याच्यामध्ये आपण बघितलं. आणि संविधान सभेचे जे काही कामकाज आहे, त्या कामकाजाबद्दल आपण आता बघणार आहे. पहिलं एक महत्त्वाची गोष्ट कारण का ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यावर जास्त कंबाईनला, राज्यसेवेला किंवा बाकीचे जे काही एक्झामला ह्याच्यावर जास्त प्रश्न पडलेले आहेत. 9 डिसेंबर 1946 मध्ये 9 डिसेंबर 1946ला काय झालेलं आहे, पहिली बैठक संविधान सभेची काय झालेली आहे, पहिली बैठक. या पहिली बैठक झाली. या पहिली बैठकीमध्ये तात्पुरते अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते. हे काय होते, ज्येष्ठ होते, त्यामुळे यांची काय केलेली नेमणूक करण्यात आली. उपाध्यक्ष होते फ्रँक अँथोनी होते. उपाध्यक्ष कोण होते, फ्रँक अँथोनी होते. त्याच्यानंतर मात्र बैठकीला हजर किती सदस्य होते, बैठकीला हजर सदस्य होते 211 बैठक होते. मुस्लिम लीगनं मात्र ह्या बैठकीवर काय टाकलेलं आहे, बैठकीला काय टाकला होता, बहिष्कार. कारण का मुस्लिम लीगला काय होता, वेगळा पाकिस्तान जे काय मुस्लिम समाजासाठी वेगळा त्यांना देश हवा होता. त्यामुळे यांनी काय केलं, संविधान हंगामी सरकारमध्ये सामील झाल्यानंतर मात्र याच्या बैठकीला मात्र त्यांनी काय केला, बहिष्कार टाकलेला आहे. त्याच्यानंतर जी काही दुसरी बैठक झाली, त्या दुसऱ्या बैठक आपण आता बघूया. दुसऱ्या बैठकीमध्ये काय झालेलं आहे, 11 डिसेंबर 1946 मध्ये काय झाले, दुसरी बैठक. जी काही दुसरी म्हणू शकत नाही आपण, जी काही 11 डिसेंबरला जी काही बैठक झाली संविधान सभेची, त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली ते कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याच्यानंतर उपाध्यक्ष कोण होते, एच.सी. मुखर्जी. ओके, उपाध्यक्ष होते एच.सी. मुखर्जी. आणि त्याच्यानंतर जे काही सल्लागार होते, कायदेशीर सल्लागार, होते बी.एन. राव. हे काय होते, कायदेशीर सल्लागार. ह्या सगळ्या याच्यावर प्रश्न खूप वेळा पडलेला आहे. त्याच्यानंतर काय झालेलं आहे, 3 नंबरला 13 डिसेंबरला काय झालेलं आहे, संविधान सभेमध्ये 13 डिसेंबर 1946 मध्ये काय झालेलं आहे, संविधान सभेमध्ये काय झालेलं आहे, पंडित नेहरूंनी काय केला, उद्देशपत्रिका यांनी काय केली होती, मांडली. आणि ही उद्देशपत्रिका 22 जानेवारी 1947ला काय झाला, ह्या उद्देशपत्रिकेचा काय झाला आणि स्वीकार झाला. आणि ह्या उद्देशपत्रिकेचा समावेश आपल्या
जे काय प्रस्ताविका आहे त्याच्यामध्ये ह्या उद्देशपत्रिकेचा समावेश करण्यात आला. म्हणजे संविधान सभेचे कामकाज जर विचार केला तर 9 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 13 डिसेंबरमध्ये कोण कोण अध्यक्ष होते, उपाध्यक्ष होते, ह्या फक्त गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आणि खूप वेळा परीक्षेला त्याच्यावर प्रश्न पडलेला आहेत. त्याच्यानंतर काय झालं, संविधान सभेमध्ये बरेच संस्थानिक वगैरे सामील झाले नव्हते, मग ते नंतर हळूहळू बरेच सामील झालेले आहेत. त्याच्यामध्ये कोण कोण सामील झालेले आहेत ते आपण बघूया. एप्रिल 1947 मध्ये, एप्रिल 1947 मध्ये 28 एप्रिल 1947 मध्ये कोण कोण स्थापन झाले, संविधान सभेमध्ये सामील झाले आहेत. तर बडोदा संस्थान आहे ते सामील झालं. बडोदा नंतर उदयपूर आहे, त्याच्यानंतर बिकानेर, उदयपूर, जयपूर आहे, त्याच्यानंतर बिकानेर आहे, पटियाला आहे, त्याच्यानंतर रेवा आहे. ह्या सगळ्या संस्थानिकांनी काय केलं, संविधान सभेमध्ये काय झालेले आहेत, हे सामील झालेले आहेत. संविधान सभेमध्ये सामील झाल्यानंतर इथं महत्त्वाची गोष्ट आहे, हे जे काही संस्थानिक वगैरे सामील झाले या सर्वांनी काय केलं, आपापले प्रतिनिधी संविधान सभेमध्ये पाठवले. त्याच्यानंतर जे काय इथं पंतप्रधान मात्र इंग्लंडमध्ये कोण आहे, क्लेमेंट ॲटलीने काय केलेलं आहे, इथं गव्हर्नर जनरल जे वेव्हल्स होते, गव्हर्नर जनरल म्हणून यांची माउंटबॅटन यांची नेमणूक करण्यात आली. ओके. त्याच्यानंतर माउंटबॅटन भारतामध्ये आलेले आहेत, वेव्हल्सच्या जागी माउंटबॅटन आलेले आहेत. मुस्लिम लीगनं मात्र काय केलेलं आहे, आपली मागणी मात्र कायम लावून धरली होती की वेगळा स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची त्यांनी मागणी कायम लावून धरली होती. त्याच्यामुळं काय झालेलं आहे, माउंटबॅटन योजना, हे आपण माउंटबॅटन योजनेमध्ये बघूया. माउंटबॅटन योजनेने काय केलं, जे काय व्हॉइसरॉय आले होते माउंटबॅटन यांनी काय केलं, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 काय केला, ब्रिटिश पार्लमेंटमध्ये, म्हणजे काय, ब्रिटिशांचं जे काही संसद होतं त्या संसदेमध्ये काय केला, 5 जुलै 1947 मध्ये काय केला, संमत केला. आता संमत केल्यानंतर ब्रिटिशांची संमत केल्यानंतर ब्रिटिशांची जी काही राज्यसत्ता आहे, राज्यसत्तेची काय केली, मान्यता कधी मिळाली या कायद्याला, तर 18 जुलैला काय केली, मान्यता मिळाली. ओके, मान्यता मिळाली. त्याच्यानंतर मान्यता मिळाल्यानंतर काय झालेलं आहे, या भारतीय स्वातंत्र्याचा जो काही इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट जो होता 1947, त्या ॲक्टमध्ये काय होतं, दर महत्त्वाच्या 2 तरतुदी होत्या. त्या महत्त्वाच्या 2 तरतुदी कोणत्या होत्या, की पहिली एक तरतूद होती की भारत आणि पाकिस्तान हे काय केले जाईल, 2 राष्ट्र निर्माण करण्यात येतील असं सांगितलं. दुसरी गोष्ट, या 2 राष्ट्रांची काय असेल, 2 राष्ट्रांची वेगवेगळी घटना तयार करण्यात येईल असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. याच्यानंतर मात्र 18 जुलै नंतर लगेच इथं मात्र 22 जुलैला म्हणजे भारतामध्ये 22 जुलैला काय केलेलं आहे, जो काय ध्वज आहे, जो काय तिरंगा आपला आहे, तो ध्वज काय झाला, राष्ट्रीय ध्वज काय झाला, ध्वज स्वीकारण्यात आला. आता ह्या ध्वजामध्ये कोण, जी काय राष्ट्रीय ध्वज समिती होती, राष्ट्रीय ध्वज समिती, या ध्वज समितीचे अध्यक्ष होते कोण, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय होते, ह्या ध्वज समितीचे काय होते, अध्यक्ष होते. आणि ह्या जी काही राष्ट्रीय ध्वज होता याचं डिझाईन कोणी केलं होतं, पिंगली व्यंकय्या जे आंध्र प्रदेशचे होते त्यांनी काय केलं होतं, हे आपलं राष्ट्रध्वजाचं काय केलं होतं, राष्ट्रध्वजाचं डिझाईन त्यांनी तयार केलं होतं. त्याच्यानंतर काय झालेलं आहे, जो काही भारतीय स्वातंत्र्याचा कायदा जो काही संमत झाला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये, त्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार काय झालेलं आहे, भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार काय झालेलं आहे, त्याच्यामध्ये जे काही
पुन्हा 3 बदल करण्यात आले. म्हणजे काय, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा याच्यामध्ये काय केलं, 3 बदल करण्यात आले. ओके, 3 बदल कोणकोणते आहेत ते आपण बघूया. त्याच्यामध्ये काय 3 बदल करणे, भारतीय स्वातंत्र्य कायद्यामध्ये काय केलं, 3 बदल भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्या अन्वये काय केलेलं आहे, संविधान सभेमध्ये, लक्षात ठेवा, संविधान सभेमध्ये काय केलेलं आहे, 3 बदल करण्यात आले. ते 3 बदल कोणकोणते आहेत ते आपण आता बघूया. एक म्हणजे संविधान सभा आहे, संविधान सभेला काय केलं, सार्वभौमत्व बनवले. म्हणजे कुठल्याही परकीय सत्तेचं त्याच्या वर्चस्व नसणार आहे, असं हे संविधान सभेला सार्वभौमत्व देण्यात आलं. दुसरं गोष्ट काय, संविधान सभेला काय केलेलं आहे, संसदेचा किंवा कायदेमंडळाचा काय केलं, कायदेमंडळाचा काय केलेला आहे, दर्जा देण्यात आलेला आहे. ओके, सार्वभौमत्व बनवले, संसदेचा किंवा कायदेमंडळाचा काय केलेला आहे, दर्जा देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आणि तिसरी गोष्ट होती की संविधान सभेमधून मात्र काय केलं, संविधान सभेतून काय झालेलं आहे, मुस्लिम लीगचे जे सदस्य आहेत मुस्लिम लीगचे सदस्य काय झालेले आहेत, बाहेर पडलेले आहेत. मुस्लिम लीगचे सदस्य काय झालेले आहेत, बाहेर पडले, कारण का त्यांना पाकिस्तानची जी काही मागणी होती ती भारतीय स्वातंत्र्य कायद्याने मिळाली होती. त्याच्यानंतर सदस्य मुस्लिम लीगचे बाहेर पडल्यानंतर जी काय सदस्य संख्या किती राहिली, मग टोटल भारतामध्ये सदस्य संख्या राहिली 299 ही सदस्य संख्या राहिली. या 299 मध्ये 229 होते ब्रिटिश प्रांताचे आणि 70 होते संस्थानिकांचे. म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवा की भारतीय स्वातंत्र्याचा कायदा केला, 2 राष्ट्र निर्माण होतील, त्यांची वेगवेगळी घटना असेल. ओके, त्याच्यानंतर मात्र ह्या स्वातंत्र्याच्या कायद्याद्वारे संविधान सभेमध्ये 3 बदल करण्यात आले. एक म्हणजे संविधान सभेला सार्वभौमत्व बनवले, संविधान सभेला संसदेचा कायदेमंडळाचा दर्जा दिला, संविधान सभेतून मुस्लिम लीगचे सदस्य बाहेर पडले आणि त्याच्यानंतर सदस्य संख्या मात्र काय झालेली आहे, कमी झालेली आहे. 299 ही सदस्य संख्या काय झालेली आहे, झालेली आहे. त्याच्यानंतर जी काही दुसरी तरतूद आहे, संविधान कायदेमंडळाचा दर्जा देण्यात आला, बरोबर, संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा देण्यात आला. मात्र संविधान सभेला जो काही कायदेमंडळाचा दर्जा देण्यात आला, जी काही दुसरी तरतूद आहे, संविधान सभेला किंवा संसदेचा दर्जा देण्यात आला, मात्र ह्याची 2 कामे त्यांनी संविधान सभेने काय करायची, 2 कामं करायची असं 2 कामं त्यांच्याकडं होती. त्याच्यातली 2 कामं कोणती, एक पहिलं काम होतं तर संविधान सभेची जी काही बैठक होणार आहे, संविधान सभेची जी बैठक होणार आहे घटना निर्मितीसाठी, आणि ज्या वेळेला संविधान सभेची बैठक कायदे निर्मितीसाठी होणार आहे, घटना निर्मितीसाठी होणार आहे, त्यावेळेला अध्यक्ष कोण असणार आहेत, डॉक्टर राजेंद्र प्रसाद असणार आहेत. कायदे निर्मितीच्या वेळेला कोण असणार आहेत अध्यक्ष, त्यावेळेला असणार आहेत जी.व्ही. माळवणकर असणार आहेत. कोण असणार आहेत, जी.व्ही. माळवणकर असणार आहेत. कोण असणार, जी. आणि हे काय होते, भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष सुद्धा बनलेले आहेत आणि पहिले लोकसभा अध्यक्ष सुद्धा होते. त्याच्यानंतर काय झालेलं आहे, जी काय कायदेमंडळ जी काय घटना निर्मितीचे काम आणि कायदे निर्मितीचं काम, हे 2 कामं ही संविधान सभेला देण्यात आलं होतं. त्याच्यानंतर आपण बघणार आहे संविधान सभेच्या ज्या काही समित्या होत्या, त्या समित्या आपण एक समित्या बघणार आहे, कारण त्याच्यावर सुद्धा प्रश्न परीक्षेला पडतो. ओके, संविधान सभेच्या ज्या काही समित्या होत्या त्याच्यामध्ये संविधान सभेच्या समित्या होत्या त्या टोटल होत्या 22. संविधान सभेच्या ज्या काही 22 समित्या होत्या त्यामध्ये ज्या काही प्रमुख समित्या आहेत त्या आपण आता बघणार आहेत. त्याच्यामध्ये मसुदा समिती होती. ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते
डॉक्टर B.R. आंबेडकर. ओके. त्याच्यानंतर जी काय संघराज्य घटना समिती होती, संघराज्य घटना समितीचे जे काय अध्यक्ष होते, त्याच्यानंतर तिसरी संघराज्य, त्याच्यानंतर जी काय संघराज्य अधिकार समिती होती, संघराज्य अधिकार जी काही समिती होती त्याचे अध्यक्ष कोण होते आपण बघूया. त्याच्यानंतर चौथी राज्यांच्या चर्चेसाठी जी काय समिती होती त्याचे अध्यक्ष कोण होते ते पण आपण बघूया. ह्या तीन समितीचे अध्यक्ष होते पंडित नेहरू होते. त्याच्यानंतर जे काय प्रांतीय किंवा राज्य आपण म्हणतोय, प्रांतीय किंवा कंसामध्ये राज्य लिहूया, प्रांतीय घटना समिती, या घटना समितीचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल होते. त्याच्यानंतर मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक जी काही समिती होती त्याचे अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल. त्याच्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते कार्यपद्धती, नियम जी काही समिती होती त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि जी काही सुकाणू समिती होती, सुकाणू समितीचे अध्यक्ष होते के.एम. मुंशी. सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते? के.एम. मुंशी. हे जे काय महत्त्वाचे जे काय 8 समित्या आहेत त्या 8 समित्या आता खूप महत्त्वाच्या आहेत. मसुदा समितीचे अध्यक्ष होते B.R. आंबेडकर. संघराज्य घटना लक्षात ठेवा, संघराज्य घटनेचे जे काय अध्यक्ष होते पंडित नेहरू होते. संघराज्य अधिकार समितीचे जे अध्यक्ष होते पंडित नेहरू. राज्यांची जी काही चर्चा करणारी जी काही समिती होती त्याचे अध्यक्ष होते पंडित नेहरू. प्रांतीय घटना किंवा राज्य घटना जी काही समिती होती त्याचे अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल. मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक यांचे पण होते वल्लभभाई पटेलच होते. कार्यपद्धती नियम समिती होती, त्या कार्यपद्धती नियम समितीचे राजेंद्र प्रसाद होते. सुकाणू समितीचे होते के.एम. मुंशी. याच्यामध्ये मात्र मूलभूत हक्क जी उपसमिती होती त्याच्यामध्ये कोण होते? J.B. कृपलानी होते, मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष होते. आणि अल्पसंख्याक जी काय समिती होती त्याचे अध्यक्ष होते S.C. मुखर्जी होते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे मसुदा समितीचे जे काही अध्यक्ष आहेत आणि त्यांचे जे काही सदस्य आहेत ते आपल्याला आता बघायचे आहेत. मसुदा समिती. आता मसुदा समितीचे जे काही अध्यक्ष आहेत आपल्याला माहितच आहे, आता बघितलं आपण कोण आहेत अध्यक्ष? डॉक्टर B.R. आंबेडकर आहेत. आणि ते जे काही सदस्य आहेत, कोण कोण सदस्य होते ते आपण आता त्याच्यामध्ये त्या समितीमध्ये सदस्य कोण होते? गोपालस्वामी अय्यंगार, त्याच्यानंतर कृष्णस्वामी अय्यर, ओके, सईद अहमद, त्याच्यानंतर N. माधवराव, ओके, के.एम. मुंशी आणि शेवटला T.T. कृष्णमाचारी. ओके. त्याच्यानंतर लक्षात ठेवा याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 आणि 6 नंबरला 4 आणि 5 नंबरला जे सदस्य आहेत ते आधी ह्या समितीमध्ये नव्हते सदस्य, मात्र जे काय मित्तर होते, जे कोण होते? B.L. मित्तर होते. B.L. मित्तर याच्या आधी मित्तर होते. ते मित्तर काय पडले? आजारी पडले. आणि आजारी पडल्यामुळे यांनी काय केला? राजीनामा दिला. आणि राजीनामा दिल्यामुळे या समितीमध्ये कोण आले? B.N. माधवराव आलेले आहेत. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर T.T. कृष्णमाचारी पण आधी ह्या समितीमध्ये नव्हते, मात्र नंतर काय झाले? जे काय खेतान होते, ते काय झाले? यांचा मृत्यू झाला अचानक, त्यामुळे या मृत्यूमुळे कोण आलेले आहेत? त्यांच्या जागी T.T. कृष्णमाचारी होते. हे एकमेव व्यक्ती होते जे कायदे
कायदेतज्ञ नव्हते. लक्षात ठेवा, हे एकमेव व्यक्ती आहेत टी कृष्णमाचारी, हे काय होते, कायदेतज्ञ नव्हते याच्यामध्ये. लक्षात ठेवा, पण सोपा आहे एकदम. गोपालस्वामी अय्यंगार, कृष्णस्वामी अय्यंगार, गोपालस्वामी, कृष्णस्वामी, सईद अहमद, माधवराव, 2-2चा ग्रुप करून तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर घटना जी काय झाली, घटना स्वीकृती कधी झाली ते आपण बघूया. त्याच्यानंतर घटनेची जी काही स्वीकृती झाली, ती घटनेची स्वीकृती आंबेडकरांनी काय केलेलं आहे, घटनेची स्वीकृती B.R. आंबेडकरांनी काय केलं, 4 नोव्हेंबर 1948 मध्ये काय केला, घटनेचा अंतिम मसुदा जो काय होता, घटनेचा अंतिम मसुदा काय केलेला आहे, मांडला. कुठं मांडला, तर संविधान सभेमध्ये काय केला, घटनेचा अंतिम मसुदा मांडला. मांडल्यानंतर संविधान सभेमध्ये काय झालं, 3दा याच्यावर वाचन झालं. वाचन झाल्यानंतर चर्चा वगैरे झाली, वाचन झाली, चर्चा झाली. त्याच्यानंतर काय झालेलं आहे, 26 नोव्हेंबरला काय झालेलं आहे, इथं मात्र 26 नोव्हेंबर 1949, लक्षात ठेवा, 26 नोव्हेंबर 1949 काय झालेलं आहे, घटना काय झालेलं आहे, स्वीकृत झालेली आहे. घटना काय झाली, स्वीकृत झालेली आहे. त्याच्यानंतर घटना स्वीकृत झाली. घटनेचा काही जे काही तरतुदी होत्या, म्हणजे नागरिकत्व असू दे, त्याच्यानंतर तात्पुरती संसद असू दे, काही तरतुदी मात्र ह्याच्या घटने काय झाल्या, घटना अंमलात आल्या. काही तरतुदींचा अंमल काय झाला, चालू झालेला आहे. लक्षात ठेवा, नागरिकत्व असू दे, तात्पुरती संसद असू दे, निवडणुका असू दे, या सगळ्या झाल्या. आणि 284 जणांनी काय केलेलं आहे, घटनेवर 284 सदस्यांनी काय केलेलं आहे, याच्यावर काय केलेलं आहे, सह्या केलेल्या आहेत. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर घटनेचा अंमल कधीपासून झाला, पूर्ण घटनेचा अंमल झाला 26 जानेवारी 1950ला. लक्षात ठेवा, 26 जानेवारीला काय झालेलं आहे, घटनेचा अंमल झाला. म्हणजे लक्षात ठेवा, अंमल, स्वीकृत आणि मांडणी, ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. 4 नोव्हेंबर 1948, त्यानंतर 49 आणि 50. घटनेचा अंमल झाला 26 जानेवारी 1950ला. 26 जानेवारी हा दिवस का निवडला, कारण का 26 जानेवारी 1930ला काय केलं, लाहोर अधिवेशनामध्ये काय केलं होतं, जो काय पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला होता. आणि तो दिवस पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला होता आणि तो पूर्ण दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला होता. म्हणून 26 जानेवारी 1950 दिवस हा त्यांनी तो निवडला होता. लक्षात ठेवा. आणि याच्या मूळ घटनेमध्ये किती कलमं वगैरे होती ते आपण आता बघूया. मूळ घटनेमध्ये कलमं किती होती, भाग किती होत्या, किंवा अनुसूच्या किती होत्या ते आपण बघूया. मूळ घटनेमध्ये म्हणजे आता वाढलेले आहेत अनुसूच्या वगैरे, कलमं वगैरे. त्याच्यामध्ये जे काय भाग होते, ओके, त्याच्यानंतर कलमं होती आणि जे काय अनुसूच्या, ओके, अनुसूच्या 8 होत्या त्यावेळेला. लक्षात ठेवा, अनुसूच्या 8 होत्या. 395 कलमं होती, 395 कलमं होती. आणि जी काही भाग आहेत ती भाग किती होते, 22 भाग याच्यामध्ये होतील. त्याच्यानंतर आता मगाशीच म्हणलो की 26 जानेवारी 1950ला काय झालेलं आहे, घटनेचा अंमल झाला. परंतु 24 जानेवारीला इथं राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि जे काय राष्ट्रचिन्ह आहे आपलं ते काय झालं, निवडलं किंवा स्वीकृत झालेलं आहे. लक्षात ठेवा, त्याच्या आधी 24 जानेवारीला. त्यानंतर ज्या इतर गोष्टी आहेत त्या आपण बघूया. इतर गोष्टीमध्ये काय असणार आहे, तर घटना निर्मितीचा जो काय खर्च आहे, ओके, घटना निर्मितीचा जो काय खर्च आहे तो आपण आता याच्यामध्ये बघणार आहे. घटना निर्मितीचा खर्च किती आलेला आहे, तर घटना निर्मितीचा जो काय खर्च आहे, घटना निर्मितीचा जो काय खर्च आलेला आहे किती, 64 लाख रुपये. किती आलेला आहे, 64 लाख रुपये. घटना निर्मितीला जो काय कार्यकाळ लागलेला आहे, घटना निर्मितीचा जो काय कार्यकाळ आहे तो कार्यकाळ किती, 2 वर्ष 11 महिने 18
दिवस एवढा कार्यकाळ लागलेला आहे. त्याच्यानंतर जी काय संविधान सभेच्या जे काय बैठका झाल्या, संविधान सभेच्या बैठका किंवा जी काही सत्रे आपण म्हणतो ते किती झालेले आहेत, 11 सत्रे झालेले आहेत. त्याच्यानंतर संविधान सभेने जे काय काम केलं, किती दिवस काम केलं, 165 दिवस काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मसुदा समितीनं किती दिवस काम केले, मसुदा समितीनं तर 141 दिवस मसुदा समितीनं सुद्धा काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे काय, तर हे सगळं होत असताना घटनाकर्त्यांनी काय केलेलं आहे, या 60 देशांचा काय केलेला आहे, अभ्यास करून 60 देशांचा अभ्यास करून काय केलेला आहे, भारताची घटना तयार करण्याचं काम केलेलं आहे. याच्यामध्ये हे जे भरपूर पॉईंट आहेत, जे तलाठीला वगैरे पडलेले आहेत प्रश्न, त्यामुळे मी काही इथं सांगितलेलं जे काही इम्पॉर्टंट आहेत सगळं याच्या फळ्यावर मी लिहिलं होतं. ओके, हे सगळे पॉईंट तुम्ही करा. संविधान सभेची मागणी कशी कशी केली होती, संविधान सभेची निर्मिती, कामकाज, जे काय माउंटबॅटन प्लॅन होता, संविधान सभेच्या समित्या, मसुदा समिती, घटनेची कृती, इतर पॉईंट, ह्या सगळे जे पॉईंट आहेत ते तुम्ही करू शकता आणि सगळे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. आणि आपण थांबूया. धन्यवाद.